नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 24 जानेवारी 2024 वार आहे बुधवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण। आज या ठिकाणी आपण ज्या काही महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत त्यामध्ये एकूण 10 बातम्या पाहणार आहोत, ज्या की आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून पाहणार आहोत। यामध्ये आजच्या महत्त्वाच्या बातमीमध्ये आपण तूर उत्पादन, भारतरत्न, राष्ट्रीय मागासवर्ग आयोग, कुनो राष्ट्रीय उद्यान, जागतिक स्पॅरो डे 2023, पहिल्या खाजगी रॉकेट विषयी आणि घेम 10, त्याचबरोबर फ्लड हब, इस्रो स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023 या संदर्भात ज्या काही करंट अफेअर रिलेटेड किंवा चालू घडामोडी रिलेटेड न्यूज आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। या ठिकाणी आजची जी आपली पहिली न्यूज आहे ती तूर उत्पादनासंदर्भात आहे। त्या संदर्भात जी न्यूज आहे ती न्यूज पाहूया। तूर डाळीची उसळी अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती दिसून जाईल। अलीकडे जी काही तूर डाळ आहे त्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून दर हे 200 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचले आहेत, अशा प्रकारची ती न्यूज आहे। याच्या मागचं मुख्य कारण काय की अलीकडील काळामध्ये तुरी आणि इतर जी कडधान्य आहेत त्यांची भाव वाढले आहेत। मुख्य कारण म्हणजे अलीकडील काळामध्ये जो काही मोसमी पाऊस झाला आहे महाराष्ट्रामध्ये तो खूपच कमी आहे। एकूण देशामध्येही मोसमी पाऊस कमी आहे। त्याचबरोबर काढणीच्या वेळी जो काही अवकाळी पावसाचा फटका बसला त्यामुळेही उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे। उत्पादनामध्ये घट परिणामी बाजारपेठेमध्ये होणारा जो काही पुरवठा आहे तो पुरवठा कमी झाल्यामुळे या ठिकाणी साहजिकच किंमत वाढ होणे अपेक्षित होते आणि तोच नियम या ठिकाणी लागू होताना आपल्याला दिसत आहे। चला तर या ठिकाणी या न्यूजला धरून जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। भारतातील एकूण तूर उत्पादनाच्या 1/3 उत्पादन कोणत्या राज्यात केले जाते, अशा प्रकारचा आपला मित्रांनो प्रश्न आहे। ज्या ठिकाणी आपला पर्याय ए आहे महाराष्ट्र राज्य, पर्याय बी आहे उत्तर प्रदेश राज्य, पर्याय सी आहे मध्य प्रदेश राज्य, पर्याय डी आहे कर्नाटक राज्य। तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की भारत देशामध्ये जे काही एकूण तुरीचे उत्पादन होते त्यापैकी 1/3 उत्पादन हे केवळ एका राज्यामध्ये होते आणि ते राज्य आहे महाराष्ट्र। म्हणजेच या ठिकाणी आपला योग्य पर्याय राहील पर्याय ए महाराष्ट्र। या राज्यामध्ये भारतातील एकूण तूर उत्पादनाच्या 1/3 उत्पादन घेतले जाते हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे। आणि त्याचबरोबर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि कर्नाटक ही तूर उत्पादनामध्ये मुख्य राज्य आहेत हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। चलो आजच्या आपल्या पुढच्या न्यूजकडे, जी की या ठिकाणी भारतरत्न संदर्भात आहे। सरळ न्यूज पाहूया। कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती दिसून जाईल। तर या ठिकाणी जे काही कर्पूरी ठाकूर आहेत जे की बिहार या राज्याचे 2 वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत आणि ते दलित समाजामधून असल्यामुळे आणि त्यांचे जे काही कार्य आहे ते चांगलं असल्यामुळे या ठिकाणी भारत सरकारकडून त्यांना भारतरत्न पुरस्काराने येणाऱ्या काळामध्ये गौरवण्यात येणार आहे। सरळ या ठिकाणी जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। भारतरत्न पुरस्कार केव्हा सुरू करण्यात आला, अशा प्रकारचा मित्रांनो आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए आहे 1949, पर्याय बी आहे 1951, पर्याय सी आहे 1954 आणि आपला शेवटचा पर्याय आहे 1960। तर या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की सन 1954 साली या ठिकाणी भारत देशामध्ये भारतरत्न हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली, जो की भारत सरकारचा किंवा नागरी सेवेतील तो सर्वोच्च पुरस्कार मानला जातो। फॉर एक्झाम्पल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील, यासारखे ज्या काही ग्रेट पर्सनॅलिटीज आहेत त्यांना या ठिकाणी भारत रत्न देऊन गौरवण्यात आलेले आहे। चलूया आजच्या आपल्या पुढच्या न्यूजकडे, जी की या ठिकाणी OBC संदर्भात आहे, जी की या ठिकाणी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगा संदर्भात आहे। सरळ आपली न्यूज पाहूया। OBC महासंघाचाही मुंबईत धडकण्याचा इशारा अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती दिसून जाईल। अलीकडे तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जे मराठा आरक्षण आहे ही एक मोठी समस्या राजकारत्यांसमोर निर्माण झाली आहे आणि त्याचबरोबर मराठा समाज आणि OBC समाज असा कुठेतरी संघर्ष निर्माण होताना दिसत आहे आणि त्या संदर्भातच ती न्यूज आहे।
या न्यूजला धरून जो आपला प्रश्न बनतो तो प्रश्न पाहूया। राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत, अशा प्रकारचा मित्रांनो आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी आपला पर्याय ए आहे विजय सिंह सांपला, आपला पर्याय बी आहे हर्ष चौहान, पर्याय सी आपल्याकडे आहे हंसराज गंगाराम अहिर आणि आपला पर्याय डी आहे अरुण कुमार मिश्रा। तर मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला योग्य पर्याय आहे तो आहे पर्याय सी, म्हणजे श्री हंसराज गंगाराम अहिर हे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे सध्याचे अध्यक्ष आहेत, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे। आणि त्याचबरोबर विजय सांपला, हर्ष चौहान हे एससी आणि एसटी राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष आहेत, हेही तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। आणि अरुण कुमार मिश्रा हे राष्ट्रीय ह्युमन राईट कमिशनचे अध्यक्ष आहेत, नॅशनल ह्युमन राईट कमिशन, ज्याला की आपण राष्ट्रीय मानवाधिकार संस्था असे म्हणतो। चलूया आपल्या पुढच्या न्यूजकडे। जी आपली पुढची न्यूज आहे ती राष्ट्रीय उद्यान कुनो संदर्भात आहे। सरळ न्यूज पाहूया। कुनो उद्यानात 3 बछड्यांचा जन्म, अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 2 वरती दिसून जाईल। अलीकडील काळामध्ये जे काही कुनो राष्ट्रीय उद्यान आहे ते खूप न्यूजमध्ये आहे। याचं मुख्य कारण म्हणजे कुनो राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेशमध्ये आहे आणि या ठिकाणी नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेमधून जे काही चित्ते आणले आहेत ते चित्ते या ठिकाणी आपण त्यांचं पुनर्वसन करण्याचं कार्य करत आहोत। आणि यामुळे या ठिकाणी कुनो राष्ट्रीय उद्यान हे अलीकडच्या काळामध्ये वारंवार न्यूजमध्ये असतं आणि येणाऱ्या काळामध्ये यावर क्वेश्चनही विचारला जाऊ शकतो। म्हणजे जेव्हा जेव्हा कुनो राष्ट्रीय उद्यानावर न्यूज येईल तेव्हा तेव्हा त्यावरती एक क्वेश्चन आपण पाहणार आहोत आणि त्या क्वेश्चनच्या माध्यमातून कुनो राष्ट्रीय उद्यानावर आधारित येणाऱ्या काळामध्ये जे काही संभावित क्वेश्चन आहेत ते या ठिकाणी आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत। या ठिकाणी सरळ आपला प्रश्न पाहूया। कोणत्या साली कुनो राष्ट्रीय उद्यानाची स्थापना करण्यात आली, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। या ठिकाणी पर्याय ए आहे 1981, त्या ठिकाणी पर्याय आपला बी आहे 1940, पर्याय सी आपल्याकडे आहे 1950 आणि आपला पर्याय डी आहे 1955। तर या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की कुनो राष्ट्रीय उद्यान ज्या ठिकाणी चित्ता प्रोजेक्टची सुरुवात करण्यात आली आहे, या कुनो राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1981 मध्ये मध्य प्रदेश या राज्यामध्ये झालेली आहे। आणि 1940 साली या ठिकाणी मधुमलाई वन्यजीव अभयारण्य जे की तमिळनाडूमध्ये आहे त्या ठिकाणी हे पहिले अभयारण्य निर्माण करण्यात आले होते। त्याचबरोबर 1950 साली पेरियार वन्यजीव अभयारण्य जे की केरळ या राज्यामध्ये निर्माण करण्यात आले होते आणि 1955 साली कान वन्यजीव अभयारण्य जे की मध्य प्रदेश या राज्यामध्ये निर्माण करण्यात आले होते, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। चलूया आपल्या पुढच्या क्वेश्चनकडे। जो काही आपला पुढचा क्वेश्चन आहे तो जागतिक स्पॅरो डे संदर्भात आहे। सरळ आपला क्वेश्चन पाहूया। जागतिक स्पॅरो डे 2023 ची थीम काय आहे, अशा प्रकारचा मित्रांनो आपला प्रश्न आहे। तर या ठिकाणी जो काही पर्याय आहेत त्या पर्यायामध्ये आपला पर्याय ए आहे चिमण्या वाचवा निसर्ग वाचवा, पर्याय बी आहे चिमण्या आमचे मित्र आहेत, आपला पर्याय सी आहे मला चिमण्या आवडतात आणि आपला पर्याय शेवटचा डी आहे हवामान बदल आणि चिमण्या। तर तुम्हाला या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर आहे ते राहील मला चिमण्या आवडतात। जागतिक स्पॅरो डे 2023 ची ती थीम आहे ते तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। चलूया प्रश्न क्रमांक 6 कडे, जी की रॉकेटच्या संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी आपला प्रश्न पाहूया। भारतातील पहिल्या खाजगीरित्या विकसित रॉकेटचे नाव काय, अशा प्रकारचा मित्रांनो आपला प्रश्न आहे, जो की आपल्यासाठी IMP आहे, महत्त्वाचा आहे, याला तुम्हाला स्टार करून घ्यायचा आहे। या ठिकाणी पर्याय ए आहे आकाश नाव आहे त्या रॉकेटचं, बी आहे विक्रम एस, सी आहे विक्रांत एस आणि डी आहे सूर्य। तर या ठिकाणी तुम्हाला आपल्या प्रश्नाचे जे काही योग्य उत्तर आहे ते योग्य उत्तर आहे पर्याय बी विक्रम एस हे भारतामधील पहिले असे रॉकेट आहे जे की खाजगीरित्या म्हणजे खाजगी कंपनीकडून त्याची निर्मिती करण्यात आली आहे। भारतामध्ये जी काही रॉकेटची निर्मिती होती ती इस्रो कडून केली जाते, म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च सेंटर, ज्याला की आपण भारतीय अवकाश संशोधन संस्था असे म्हणतो, त्या संस्थेकडून हे सर्व कार्य केले जाते। परंतु अलीकडील काळामध्ये जे काही
स्पेस विज्ञान आहे ते खाजगी क्षेत्रासाठीही या ठिकाणी ओपन करण्यात आले आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी भारतातील पहिल्या रॉकेटची निर्मिती एका खाजगी कंपनी केली आहे आणि त्या रॉकेटचं नाव आहे विक्रम एस। हा जो पॉइंट आहे तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, तो तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचा आहे। पाहूया आपला प्रश्न क्रमांक 7 जो की घेम 100 या संदर्भात आहे, जो की एक रॉकेट आहे। या ठिकाणी सरळ क्वेश्चन पाहूया। कोणत्या देशाने घेम 100 नावाचे नवीन रॉकेट प्रक्षेपित केले आहे हे तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नामध्ये विचारण्यात आले आहे। या ठिकाणी जो आपला पर्याय ए आहे तो आहे इस्रायल, पर्याय बी आहे रशिया, आपला पर्याय सी आहे इराण आणि आपला शेवटचा पर्याय डी आहे UAE। तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की इराण या देशाने घेम 100 नावाचे जे काही रॉकेट आहे ते अलीकडील काळामध्ये लॉन्च केले आहे। परिणामी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी इराण। चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जो की प्रश्न क्रमांक 8 आहे। सरळ प्रश्न पाहूया। कोणत्या तंत्रज्ञान कंपनीने फ्लड हब नावाचा पुराचा अंदाज दर्शवणारा प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे, अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे। या ठिकाणी आपला पहिला पर्याय ए आहे मायक्रोसॉफ्ट कंपनी, बी ॲपल कंपनी, सी गुगल कंपनी आणि शेवटी आहे डी मेटा कंपनी। तर या ठिकाणी जे काही आपले योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय सी गुगल या कंपनीने फ्लड हब नावाचा जो काही प्लॅटफॉर्म आहे तो लॉन्च केला आहे, ज्याच्या उपयोगातून आपण येणाऱ्या काळामध्ये एका पर्टिक्युलर एरियामध्ये फ्लड म्हणजे पूर येईल का नाही याचा एक अंदाज बांधू शकतो आणि त्या दृष्टिकोनातून आपण आपले जे काही प्रिपरेशन आहे ते प्रिपरेशन या ठिकाणी करू शकतो। चलो आजच्या आपल्या प्रश्न क्रमांक 9 कडे जो की या ठिकाणी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो संदर्भात आहे। सरळ आपला प्रश्न पाहूया। भारतीय अंतराळ संशोधन संस्था जिला की आपण इस्रो असे म्हणतो ने शुक्र ग्रह आणि चंद्राची गडद बाजू शोधण्यासाठी कोणत्या देशाशी सहकार्य केलं आहे, अशा प्रकारचा मित्रांनो आपला प्रश्न आहे आणि या ठिकाणी याही प्रश्न तुम्हाला स्टार करायचे कारण हा एक महत्त्वाचा आपला प्रश्न आहे। सरळ या ठिकाणी पर्याय पाहूया। पर्याय ए USA म्हणजे अमेरिका, बी जपान, सी आहे ऑस्ट्रेलिया आणि शेवटी डी आहे आपल्याकडे रशिया। तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जपान या देशासोबत भारताची इस्रोने काय केलं आहे, सहकार्य केलं आहे, ज्याच्या माध्यमातून जो काही शुक्र ग्रह आणि चंद्र आहे यांची जी काही गडद छाया असणारा भाग आहे त्या भागाचा शोध घेण्यासाठी हे दोन देश आता एकत्र येणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी ते संशोधन करणार आहेत। चलो आजच्या आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे जो की स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023 ची संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया। कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023 टूल किट लॉन्च केले आहे हे तुम्हाला या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे। या ठिकाणी पर्याय ए आहे जलशक्ती मंत्रालय, आपला पर्याय बी आहे ग्रामीण विकास मंत्रालय आणि आपला पर्याय सी आहे गृहनिर्माण आणि शहर व्यवहार मंत्रालय आणि शेवटचा पर्याय आहे आपला मित्रांनो कृषी शेतकरी कल्याण मंत्रालय। तर या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य उत्तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि योग्य उत्तर आहे पर्याय ए जलशक्ती मंत्रालयाकडून स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023 टूल किट या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेलं आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 24 जानेवारीचं जे काही आपलं महत्त्वपूर्ण वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण केलं आहे। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी आपले टेलिग्राम चॅनल ही तुम्हाला जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील। आज इथेच थांबत आहोत, भेटणार आहोत एका नवीन व्हिडिओ सोबत।